घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनी ज्या वेळेला ओवीला पाहिलेलं असतं त्याच वेळेला त्यांना आता युक्ती सुचलेली असते. कारण ते दोघं जण ज्या वेळेला लॉनमध्ये आपली कटकारस्थानं करत असतात त्यावेळेला ओवी नेमकी तिकडे खेळत असल्यामुळे ओवीला पाहिल्यावरती सयाजीराव म्हणतात, एक काम करूया, या पोरीला ज्या वेळेला ही उद्याच्या दिवसाला ज्या वेळेला शाळेतून घरी येत असेल किंवा शाळेत जात असेल ना त्याच वेळेला तू तू तिला किडनॅप करायचं. यावरती ऐश्वर्या म्हणते, पण हिच्यासोबत कोणी ना कोणतरी असणारच ना. सयाजीराव म्हणतात, तू एक काम करू शकतेस ना, तू तिची काकी आहेस ना, त्यामुळे तिच्या ते वेळेला स्कूलमधून बाहेर येईल त्यावेळेला नक्कीच तू तिला या सगळ्यामध्ये किडनॅप करू शकशील. यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, पण त्याच्यानंतरचा प्लॅन काय? यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात, तुला जर का आत्ताच्या या परिस्थितीमध्ये नाण्याचं तोंड बंद ठेवायचं असेल तर नाण्याचा जीव ज्या पोपटात अडकलाय त्या पोपटाला जेरबंद करणं गरजेचं आहे. ऐश्वर्या म्हणते, मला तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये. यावरती सयाजीराव म्हणतात, हे बघ, उद्या ज्या वेळेला हिला किडनॅप करशील ना त्यावेळेला हिला किडनॅप केल्यावरती म्हणजे तू एक काम करायचं, तू तिला इकडून घे आणि घरी आणण्याचा प्रयत्न कर. त्याच वेळेला आमचे गुंड येऊन त्याला किडनॅप करतील. म्हणजे कसं होईल, तुझ्यावरती डाऊट पण नाही येणार आणि या सगळ्यामध्ये आता मात्र गुंडांनीच किडनॅप केलं असं होईल. आणि मग तो व्हिडिओ ज्या वेळेला नाण्याला दाखवशील ना त्यावेळेला नाण्याला समजेल की आपली पोरगी मरणाच्या दारात आहे, नात आपली एकुलती एक. मग तो जानकीचं नाव घेईल. ऐश्वर्या म्हणते, ही आयडिया भन्नाट आहे. उद्या सकाळी ज्या वेळेला ही शाळेत जाईल त्यावेळेला मी हिला शाळेतनंच घेऊन येणार आहे आणि मग तुम्ही बघा काय धमाका करते ते. असं दोघांचं प्लॅनिंग ठरतं. ओवी ज्या वेळेला शाळेत जाणार त्यावेळेला ओवीला हे दोघं जण किडनॅप करणार आणि तोपर्यंत इकडे ऐश्वर्याने हा प्लॅन केलेला असतो. आता त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ओवी सकाळी स्कूलला निघते तिच्यासोबत गुलाबदादा असतात. गुलाबदादा तिला स्कूलला घेऊन चाललेले असताना इकडे ऐश्वर्या गुलाबला थांबवते आणि गुलाबला ऐश्वर्या सांग, तुम्ही थांबा गुलाबदादा, मी ओवीला स्कूलमध्ये घेऊन जाते. असं म्हणत ती ओवीला स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी येते. गुलाबदादा म्हणतात, नाही, मी जातो तिला, कारण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नानांच्या इथे आहेत आणि नानांच्या इथे बिझी असल्यामुळे मी हिला घेऊन स्कूलमध्ये जातो, तुम्ही नका तिला हे करू. यावरती आता इकडे चिडलेली ऐश्वर्या म्हणते, तुला कळत नाहीये का, मी त्याच साईडला चाललेले आहे तर मी ओवीला घेऊन जाईन, तू या सगळ्यामध्ये अडकाठी करण्याचा मला काही प्रयत्न करू नको. असं म्हणत इकडे आता लगेचच चिडलेली ऐश्वर्या गुलाबदादांवरती खूप राग काढते आणि काहीही झालं तरी गुलाबदादाला इथून आता पाठवून द्यायचं हे तिचं पक्क असतं. गुलाबदादा निघून गेल्यावर आता ती ओवीला घेऊन चाललेली असताना ती ओवीला अचानकपणे एका ठिकाणी सोडून देते आणि त्याच वेळेला सयाजीरावांचे गुंड येऊन ओवीला पकडतात. ओवी खूपच घाबरते, पण आजूबाजूला खूप माणसं असल्यामुळे ओवी आता आरडाओरडा करायला लागते आणि आरडाओरडा करत ओवी तिकडून पळ काढते. ओवी तिकडून धूम ठोकते. धूम ठोकणाऱ्या ओवीला आता मात्र बरेचसे लोक पाहत असतात, पण तिच्या मागे आता ते ऐश्वर्याचे गुंड पाठलाग करू शकत नाहीत, कारण लोकांनी पाहिलं तर ते आपल्याला पकडून बोकलतील. यामुळे आता ते गुंड लपून बसतात. ओवी कुठेतरी आडबाजूला जाण्याची वाट पाहत बसतात. ओवी आता इकडे तिकडे पाहत असते. त्याच वेळेस सौमित्र नेमका त्याच रस्त्याने चाललेला असतो. ज्या वेळेला सौमित्र त्या रस्त्याने चाललेला असतो तो ओवीला पाहतो आणि ओवी अशी का पळती आहे म्हणून तो ओवीचा पाठलाग करायला लागतो. ज्या वेळेला सौमित्र ओवीचा पाठलाग करत तिच्या मागे मागे जात असतो त्यावेळेला ते गुंड घाबरतात. ते सौमित्रला ओळखतात, हा तर रणदिव्यांचा धाकटा मुलगा आणि हा जर का हिचा पाठलाग करत आहे तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये याने जर का आपल्याला पकडलं
आणि याने जर का पकडलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये काही करता येणार नाही, म्हणून घाबरलेले गुंड तिकडून निघून जात. तोपर्यंत ओवी काकाला पाहते. काका काका असं ओरडायला लागते. त्यावरती आता इकडे लगेच सौमित्र म्हणतो, ओवी इकडे ये. मग धावत ओवी सौमित्राला येऊन मिठी मारते. सौमित्र विचार करतो, ओवीला असं रस्त्यावरती कोणी सोडलं. आता हा सगळा प्रकार कोणालाच काही कळत नाही. तोपर्यंत घरामध्ये एक घमासान चालू असते. इकडे आता ऐश्वर्याने ते 10,000 रुपयाचं सगळं नाटक केलेलं असतं. त्यावरती आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की माझ्याकडून पैसे मागायचे. मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो, बाद झालं, तुझ्याकडून पैसे मागायला आम्ही काही कुणी मिंधे नाही आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आता नाना शुद्धीवरती आले. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हे मृत्यूपत्राचं काय सत्य आहे, नानांनी या सगळ्यामध्ये काय केलंय हे सगळं समोर येऊ दे. नानांना कोणी ढकललंय, नानांना मारण्याचा कटकारस्थान कोण रचतंय, हे सगळं सत्य समोर आलं ना, मग कोण कोणाकडे पैसे मागणार हे पण सत्य समोर येईल. असं म्हणत आता इकडे ऋषिकेश चांगलाच चिडतो आणि तो आता जानकीला सांगतो, बाद झालं जानकी, तू जे काही म्हणत होतीस ना ते या सगळ्यामध्ये नानांना आता मात्र या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता हे सत्य विचारायला पाहिजे. कारण ऐश्वर्याचं जे काय कटकारस्थान आहे त्या कटकारस्थानांचा आता मला वीट आलेला आहे. बाद झालं. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सुमित्रा या घरात काय चाललंय मला कळत नाहीये. ऋषिकेश म्हणतो, थांब. ऋषिकेश म्हणतो, जानकी आत्ताच्या आत्ता नानांना खाली बोलव, कारण आता मी सहन करू शकत. आजी म्हणते, मग होऊ दे की दूध का दूध, पाणी का पाणी. आता आदल्या रात्रीचं सत्य आपल्याला माहिती नसतं. कारण इकडे आता ऐश्वर्याने आपण पाहिलेलं आहे, नानांना ओवीचा खेळतानाचा फोटो दाखवलेला असतो आणि नानांना धमकी दिलेली असते की ओवीला मी किडनॅप करेन आणि तिचा जीव घेईन. आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळ ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये येते आणि काल तुम्हाला दिलेली मी धमकी खोटी आहे असं वाटत असेल ना, तर ओवी आत्ता शाळेत गेले, ओवी अजून आलेली नाहीये. आणि गुंड ओवीचा पाठलाग करतानाचा तो फोटो ती नानांना परत दाखवते. आता नानांची खात्रीच पटते की ही बाई कुठच्याही थराला कितीही खालपर्यंत पडू शकते. त्यामुळे सध्या तरी ओवीचा जीव वाचवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यापुढे बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. या गौण गोष्टी नंतर सावरता येतील. पण जर माझ्या ओवीचं नुकसान झालं तर ते नुकसान करणं कठीण आहे. त्यामुळे नानांना आता काही बोलता येत नाही. त्यामुळे जानकी येते आणि नाना, चला आता तुम्हाला खाली जायचं आहे, तुम्हाला मी अंगारा लावते. आता तुम्हाला खाली जाऊन सत्यच बोलायचं आहे. सत्य सांगून तुम्हाला आता मात्र खर्चा सगळा पर्दाफाश करायचा आहे. यावरती नाना आता इकडे जानकीला म्हणतात, जानकी, ओवी ओवी. यावरती जानकी सांगायला लागते, ओवी ना स्कूलमध्ये गेले, ओवी स्कूलमध्ये गेले, ती संध्याकाळी येईल. आता नाना समजतात की ऐश्वर्याने डाव साधलाय. नाना तिला खुणेने ओवीला बोलव, ओवीला बोलव. यावर जानकी म्हणते, नाना, ओवी तुम्हाला भेटायला आली होती, पण ओवी भेटायला आली होती तर तुम्ही न झोपला होतात, म्हणून तिला मी आज स्कूलमध्ये पाठवले. कारण घरामध्ये आज जे काही होईल ना त्याच्या समोर आता मात्र ओवीच्या समोर हे सगळं दृश्य घडायला नको आहे. कारण ओवी लहान आहे आणि हे अशा कुरघोड्या, कुणी ढकललं, काय ढकललं, हे तिच्या समोर गोष्टी घडल्या तर तिच्या डोक्यावरती किंवा तिच्या बालमनावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आता जानकीला कळत नसतं की नानांना काय बोलायचंय आणि नानांना समजत नसतं की जानकीला कसं समजावू. अखेर जानकी नानांना खाली आणते आणि व्हायचा तोच प्रकार घडतो. जानकी नानांना घरी आणते आणि ऐश्वर्या आजीला पिन मारते, आजी बोला आता. आणि आजी म्हणते, काय ग जानकी, इतका वेळ नानांच्या रूममध्ये त्यांना काय धमक्या देत होतीस काय? जानकी म्हणते, आजी मला नानांना धमकी द्यायची काहीच गरज नाहीये, जे काही आहे ते नाना सांगायला समर्थ आहेत. मग ऐश्वर्या येते, नाना सांगा कुणी तुम्हाला या सगळ्यामध्ये जिन्यावरून पाडलं, खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. यावरती आता इकडे जानकी येते आणि नाना, तुम्हाला कुणालाही घाबरण्याची काही गरज नाहीये, आम्ही सगळे इथे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, कुणीही तुम्हाला घाबरवत नाहीये, खरं बोला, तुम्ही जे काही खरं आहे ते बोला.
असं म्हटल्यावरती नाना आता थोडक्यात विचार करतात की इकडे आता ऐश्वर्याने जर ओवीला खरंच किडनॅप केले असेल तर नाना एक पण शब्द बोलायचा प्रयत्न करतात, ओवी ओवी, पण कुणाला काही कळतच नाहीये. त्यावरती सारंग म्हणतो, नाना आता बोलून टाका, बरेच दिवसाचा झालेला आहे हा सस्पेन्स, आता संपवून टाका. म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला आता हे सहनच होत नाहीये की तुम्हाला असं कुणी त्रास देतंय किंवा हे करतंय, ही गोष्ट आम्हाला कशी सहन होईल. तुम्ही आम्हाला सांगून टाका कोण आहे या सगळ्याच्या मागे. आता नाना जानकीकडे बोट दाखवतात आणि सगळ्यांना धक्काच बसतो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, बघितलं नाना या सगळ्यामध्ये जानकी वहिनीकडे बोट दाखवतायत. जानकी वहिनीनेच हे सगळं केलंय असं सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला कुणाला विश्वास बसत नाहीये ना, तर जानकी वहिनी किती या कपटीबाई आहे या गोष्टीवरती तुमचा आता सगळ्यांचा विश्वास बसेल. असं म्हटल्यावर ती कुणाला विश्वासच बसत नाही. सुमित्राला तर काही कळतच नाही काय करावं. जानकी म्हणते, नाना तुम्ही काय बोलताय. यावरती नाना सांगतात, जानकी जानकी असं म्हटल्यावरती आता मात्र खूप मोठा धक्का बसतो. पण त्याच वेळेला जानकीला वाचवायला येणार असतो तो म्हणजे सौमित्र आणि तिची लेक ओवी. हा सगळा प्रकार घडल्यावरती जानकी म्हणते, ऋषिकेश काय बोलतायत हे नाना, तुम्ही नानांना सांगा, नाना कुणाच्या दबावाखाली आहेत, नानांना तुम्ही काहीतरी बोला. यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते, कुणाच्या दबावाखाली बोलतील ते, हे सगळं काय बोलतेस तू. यावरती सारंग म्हणतो, वहिनी मला ऐश्वर्या सांगत होती तरी मी या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही. तू वहिनी अशी करू शकतेस. आणि आतापर्यंत दुसरं जगातल्या कुणीही आम्हाला सांगितलं असतं ना की जानकी वहिनीने हे केलंय तर आम्ही याच्यावरती विश्वासच ठेवला नसता. पण स्वतः नाना खुद्द जर सांगत आहेत की जानकी वहिनीने हे सगळं केलंय तर आम्हाला विश्वास ठेवणं भाग आहे. तू वहिनी आमचा सगळ्यांचा विश्वासघात केलास. तितक्यात ओवी धावत येते आणि तिला घेऊन सौमित्र येतो. सौमित्र ओवीला घेऊन घरी येतो. घरी आल्यावरती आता सौमित्र ओवीला जानकी आणि हिच्या हवाली करतो. घरामध्ये काय प्रसंग चाललाय ओवीला खरंच माहित नसतं. पण त्यावेळेला सौमित्र ओवीला जानकी वहिनीला तिचे कपडे चेंज करून खाली आण असं सांगतो. मग ओवी खाली येते. ओवी खाली आल्यावरती आता ओवी सगळ्यांना सत्य सांगायला लागते. ओवी सांगायला लागते, आजी मी तुला सत्य सांगणार आहे. मला ऐश्वर्या आंटीने गुलाब काकांच्या इकडून घेतलं. गुलाब दादा मला शाळेत घेऊन चालले होते तेव्हा ऐश्वर्या आंटी आली आणि तिने मला या सगळ्यामध्ये थांबवलं. तिने मला थांबवलं आणि मला सांगितलं की मी तुला स्कूलमध्ये सोडते. त्यानंतर ती मला रस्त्यामध्ये सोडायला लागली. रस्त्यामध्ये सोडल्यावरती मग काही गुंड माझा पाठलाग करायला लागले आणि तिकडून ती पळून गेली आणि या सगळ्यामध्ये मला तिकडेच ठेवलं. आत्ता नाना ऍक्टिव्ह होत आणि खरे ऍक्टिव्ह झालेले नाना ओवी ओवी इकडे ये, ओवी इकडे ये असं म्हणायला लागतात. आणि मग नाना सांगतात, मला पाडणारी जानकी नाही ऐश्वर्या, ओवी किडनॅप ऐश्वर्या. नानांचे हे वाक्य ऐकून आता मात्र इकडे चांगलीच घाबरते ती म्हणजे ऐश्वर्या आणि जानकीला न्याय मिळालेला असतो. जानकी या सगळ्यामध्ये नानांकडे पाहते आणि तिला समजतं की नानांनी ओवीला ऐश्वर्याने किडनॅप केल्यामुळे हा सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर सांगितलेला आहे. आणि त्यामुळे आता मात्र ऐश्वर्याचं भांडं तर फुटलंय, पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या कारस्थानाचा इतका नीचपणाचा कळस सगळ्यांच्या समोर आल्यावरती ऐश्वर्याची हक्कलपट्टी कशी होणार पाहणं रंजक ठरणार.